त्यानंतर आता अजूनही महत्त्वाचं आहे का आता ते नाही आहे, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी? नाही, मी वारंवार या विषयावरती स्पष्टपणे म्हणत आलो की या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत, कारण त्या आमच्या नेत्या आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आहेत. या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते. आणि मी वारंवार स्पष्ट केलं की ज्यावेळेला एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगळे पक्ष ज्यावेळेला सोबत येत असतात त्यावेळेला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते, तर तेही त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने आहेच. कारण आज एनडीएचा मुख्य पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष, कारण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने आम्हाला एनडीएमध्ये सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून अनुमती त्यावेळेला दिली आणि म्हणून 2023 आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. आता शशिकांत शिंदे यांनी जे आर्टिकल लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पक्षाची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देणार होते असं त्यांनी म्हटलेलं आणि तीच धुरा आता सुनेत्रा वहिनीकडे जाईल. नाही, तो निर्णय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे कोणी काय सांगावं हा काय त्याच्यातला काय भाग येऊ शकत नाही. कारण शशिकांत शिंदेंचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की जे वाक्य अत्यंत गैर आहेत, त्यामुळे माणसे किती तास लागले ते रांगेत उभे राहत होते. म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं. असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही. परिस्थिती ती खरी आहे, कारण दादांचं संबंध राजकीय आयुष्य ही जनतेच्या प्रचंड परिस्थितीमध्येच वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने गेले 35-40 वर्ष समर्पित भावनेने केलं. म्हणजे पुढील जे वाक्य आहे, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील 4-5 महिन्यापासून कामाला लागले होते. याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे, माझा आक्षेप आहे. अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं. भारतीय जनता पक्षाबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती. 14 सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती. 16-17 सुद्धा होती, ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती, कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. 14लाही मी प्रदेशाध्यक्ष होतो. 19ला तर दादाने स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल. त्यामुळे ती काय इच्छा दादाने काही कधी लपून ठेवली नव्हती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची. आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे. अशा पैचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत त्याची मला जाणीव आहे. पण असं लिहिण्याच्या मागे मागचा त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही. टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या 12 तारखेच्या विलिनीकरणाची चर्चा होती की विलिनीकरण ही 12 तारखेला, कारण शरद पवार साहेबांनी तशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 12 तारखेला घोषणा होणार होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी शशिकांत शिंदेचा लेख ची तारीख नाही. आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं, त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं, मी अध्यक्ष असताना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं. आता ती तारीख योगायोग म्हणून आहे का मुद्दाम म्हणून ते 12 तारखेच्या नंतर 13 तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे. माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे. आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे,
त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलिनीकरणावर ते बोलणार नाही. हे युटर्न वाटतंय का तुम्हाला? नाही, सगळ्यांना? एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजितदादांना. याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. हो. दादांचं 14-15 दिवस. स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ केव्हाचा लेख आहे हा? आता जे काय दावा करतात तो कसा करतात का करतात मला माहीत नाही, कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात. पण एक नक्की आहे की या संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण निरोप अजितदादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे. त्यांचं म्हणणं असं आहे एक की मिनिट बोलू द्या, बोला सर. तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय बोलायचं आहे, लिहिताना काय त्यांना वाटत होतं, विलिनीकरणाच्या वतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं, ते म्हणत असताना त्यांनी जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे. दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती. त्यामुळे ते आता असं का बोलतात नेमकं मला माहीत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा सुरू होते, त्या दरम्यान ते लिहिला गेला. आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूने बोललं गेलं विलिनीकरणानंतर, आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते त्या दादा गेल्यानंतर लिहिला गेला, आता छापला असेल 2-3 दिवस आहे, आता त्याला 5-7 दिवस झालेले आहेत किंवा 10 दिवस झालेले आहेत. तर ठीक आहे ना, त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही. त्यांनी लेख लिहिताना त्याचे 4-5 दिवस झाले, आता काय परिस्थिती बदलली, आता काय आलं, त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू? सर आता